आघाडीची जोडी नावं सांगायची आहेत. अजिंक्य आणि जगन्नाथ अशी आघाडीची जोडी मैदानात होताना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं जातं या ठिकाणी. आघाडीची जोडी अजिंक्य आणि जगन्नाथ. जगन्नाथ आपल्या स्ट्राईक घेत आहेत, गार्ड घेत आहेत पंचांकडून आणि पहिल्या क्षेत्रातील पहिल्या चेंडूला सुरुवात करणार आहे तो गोलंदाज रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. पहिल्या षटकातील पहिला चेंडू रिंकू यांच्या हाती आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. गरुडा 11 आणि कंट्रोल 11 संघाने क्षेत्ररक्षण सजून पहिला चेंडू रिंकू यांचा सुंदर चेंडू होता. चेंडू काही समजू शकले नाही. वाईटचा इशारा, डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जात आहे आणि संघाला 1 धावेने समाधान व्हावं लागतंय. पुढचा चेंडू रिंकू यांचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू. रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर होता चेंडू, थर्डमॅनच्या दिशेने जातोय. एक धाव जगुआना, 1 धाव त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 2. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. पुन्हा रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतील ते अजिंक्य. अजिंक्य सामना करण्यासाठी तयार. सुंदर चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. 1 धाव मात्र रोखू शकत नाहीत आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा घेण्यामध्ये सफल होत आहेत अजिंक्य. 2 धावा अजिंक्यांना, 2 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत 2 ने बदलते. धावसंख्या होते ती 4. पुन्हा रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. अजिंक्य यांचा सामना करतील रिंकू यांच्या तिसऱ्या चेंडूचा. 2 झाले. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता आणि गडी बाद होत आहेत या ठिकाणी. झेल बाद होत आहेत. यॉर्कर चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये रिंकू याने सुरेख झेल टिपलेला आहे, अचूक झेल टिपलेला आहे या ठिकाणी. आणि पॅव्हलियनच्या दिशेने परत आहेत ते अजिंक्य. अजिंक्य यांच्या पहिला धक्का बसतोय गरुडा 11 संघाला अजिंक्य यांच्या रूपाने. नवीन फलंदाज रोशन. अजिंक्य यांची जागा घेण्यासाठी गेले ते रोशन. रिंकू यांची सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्या षटकातील. पुढचा चेंडू यांचा आता सामना करणार आहे ते रोशन. पहिल्या षटकातील 3 चेंडू, 4 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद तंबूत परतलेला आहे गरुडा संघात 11 संघाचा. रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करते रोशन. पुढचा चेंडू रिंकू यांचा. सुंदर चेंडू होता. मधल्या यष्टीवरचा चेंडू समजू शकलेला नाही आहेत आणि निर्धाव चेंडू. पुन्हा रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करतात ते रिंकू. रिंकू यांचा पुढचा चेंडू रोशन यांच्यासाठी. सुंदर चेंडू उचल आणि उंच उडतोय. झेल टिपला जातोय का पाहायचा आहे आणि 2 खेळाडूंच्या मध्ये झेल पडतोय आणि जीवनदान मिळतंय 1 आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहेत गरुडा 11 संघाच्या आणि 2 धावा धावपला घालतोय. धावसंख्या होती ती 6. रिंकू यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अंतिम पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. रिंकू यांचा सामना करतील रोशन. डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावाने संघाची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 7.
एक गडी बाद 7 धावा. गरुडा 11 संघ प्रथम फलंदाजी करताना रिंकू आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू रिंकू यांचा पॅडवर आदळला चेंडू लेगच्या दिशेने जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये सफल झालेले आहेत खेळाडू. रोशन यांच्या बॅटमध्ये निघाला 3 धावा. 3 धावा त्यांना 3 धावा त्यांच्या संघाला. संघाच्या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. या ठिकाणी एक गडी बाद 10 धावा. गरुडा 11 संघ प्रथम फलंदाजी करताना नको नको. आता या ठिकाणी दुसरं षटक आणि संघासाठी पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येतं पाहायचं आहे. कोण आहे? मला सचिन यांच्या हाती चेंडू दिला जातोय. सचिन आहे ना? सचिन आहे ना? वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतात ते सचिन. मर्यादित 4 षटकांचा सामना करतात ते रोशन. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतील रोशन. रोशन यांच्यासाठी सचिन. पुढचा पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. उजवी वेस्टरचा चेंडू ऑफच्या दिशेने मारलेला. बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय चेंडू आणि चेंडू बाउंड्रीवर आदळतोय आणि हा चौकार. रोशन यांच्या बॅटमधून निघाला पहिला चौकार. या सामन्यातील पहिला चौकार. 4 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 14. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा पहिल्या षटकातील वैयक्तिक पहिला षटक आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. सुंदर चेंडू होता आणि मला वाटतं गडी बाद होतो. या ठिकाणी झेल बाद होतोय. मयूर यांनी अचूक टिपलेला झेल एसटी रक्षकामागे आणि संघाला दुसरा धक्का बसतो रोशन यांच्या रूपाने आणि त्यांची जागा घेण्यासाठी चालले ते. हा कोण चाललाय? वसंत ना? वसंत बाद झाला. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी वसंत पाटील पाटील सामना करण्यासाठी तयार. सचिन यांचा पुढचा चेंडू. थोडासा उसळी घेतलेला चेंडू. चेंडू काही समजू शकलेले नाही आहेत वसंत आणि पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये. धावसंख्या होती ती 14. 2 गड्यांच्या मोबाईलात 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा वसंत सामना करण्यासाठी तयार. सचिन यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी सचिन यांची. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार बसला होता परंतु त्यांनी चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. या ठिकाणी वसंत आपला पुन्हा एकदा तयार होत आहेत. सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू सचिन यांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि जो जर आपण गडी बाद होतो या ठिकाणी. काय रनआउट केला. संघाला तिसरा धक्का बसतोय. वसंत बाद होत आहेत.
त्यांची जागासाठी घेणार ते सूरज ना कोण आहे नवीन बॅट्समन कोण आहे सूरज ना सूरज आहे. वसंत बादोता त्यांची जागासाठी गेले ते सूरज गोलंदाजी करतात ते सचिन. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या होती ती स्थिरावली होती 14. पहिल्या चेंडूवर चौकार बसला होता आणि नंतर 4 चेंडू मध्ये निर्धाव चेंडू गेलेले आहेत. 14 धावा धावपळ लागल्यात. 3 गडी बाद 14 धावा. सूरज आपला स्ट्राईक घेतलाय पंचांकडून आणि सचिन आपल्या बॉलिंग मार्कवर. सूर्य गोलंदाजी करतात ते सचिन कंट्रोल 11 संघाचे सचिन. पुढचा चेंडू सचिन यांचा. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न पुढे येऊन आणि पुन्हा एकदा गडी बाद होतो या ठिकाणी मला वाटतं. आणि संघाला 4था धक्का बसतो या ठिकाणी. सूरज बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज जातात ते स्वतः करणारा सुहास. कॅप्टन कुल 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. खरोखरच सचिन यांची जोरदार टाळ्या स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी आणि खरोखर त्यांच्यासाठी एक चांगली गोलंदाजी केली कंट्रोल 11च्या संघाच्या वतीने सचिन यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार बसला होता परंतु नंतरच्या त्यांनी पूर्णपणे त्या संघावरती पूर्णपणे आपला कब्जा मिळवला. गरुडा इलेव्हन संघाने 3 गडी मला वाटतं तंबूत परवले त्यांनी. 3 जगन्नाथ आणि सुहास अशी आघाडीची जोडी मैदानात आता संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक कोण घेऊन येतं पाहायचं आहे. गरुडा इलेव्हन संघ सामना करतोय. सुहास सावंत आणि जगन्नाथ सामना करण्यासाठी तयार होतात पुन्हा एकदा. आणि सुहास वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतात ते जगन्नाथ. संघाची धावसंख्या झाली 14. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. अंकित आपल्या अनुकूलाचं क्षेत्ररक्षण सजवतात आणि अंकित यांच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू. पुढचा चेंडू अंकितांचा आणि पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू समजू शकलेला नाही आहेत. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतायत ते एसटी रक्षणामागे मयूर. पूर्णपणे गोलंदाजी जकडून ठेवलंय. गरुडा इलेव्हन संघाला. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. जगन्नाथ स्ट्राईकवर. पुन्हा एकदा उंच मारला चेंडू झेल उडतोय. पाहायचा आहे झेल टिपला जातोय का आणि फॉलो मध्ये पुन्हा एकदा अंकित यांनी झेल टिपलेला आहे. सुरेख झेल टिपलेला आहे आणि आपल्याला 1 गडी मिळवलेला आहे आपल्या नावावरती आणि संघाला अजून एक धक्का बसतोय. जगन्नाथ बाद होत आहेत. धावसंख्या 14 या धावसंख्येवरती संघाला मला वाटतं 4 धक्के बसलेले आहेत. 14 या धावसंख्येवरती संघाला 4 गडी बाद झाले आहेत. 14 वरती 5 गडी आणि संघाचे 5 खेळाडू तंबूत परतलेले आहेत. गरुडा इलेव्हन संघाचे. नवीन फलंदाज कोण आहे? बॅट्समनचं नाव? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन निखिल. पुढचा चेंडू निखिल यांच्यासाठी अंकित यांचा. पुन्हा एकदा उंच झेल उडतोय. झेल सुटतोय उंच असल्यामुळे आणि अंकित यांना निखिल यांना 1 धाव मिळते. 1 धाव निखिल यांना 1 धाव त्यांच्या संघाला आणि 14चा आकडा फोडलेला या ठिकाणी निखिल यांनी आणि 15 या धावसंख्येची 5 गडी तंबूत परतलेले. पुढचा चेंडू अंकित यांचा. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. 20 ते 22 पावलांचा रन बसेल मला वाटतं अंकित यांचा. 18 ते 20 पावलांचा रन. पुढचा चेंडू अंकित.
पुन्हा एकदा उसळी घेतला चेंडू. उजव्या स्टोरचा चेंडू समजू शकले नाही आहेत. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कंट्रोल 11च्या संघाने पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे या सामन्यावरती आपला आणि 15 धावसंख्येवर जखडून ठेवलंय ते गरुडा 11 संघाला. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. सुहास सावंत सामना करते. सुहास अंकित टू सुहास. पुन्हा एकदा उजव्या स्टोरचा चेंडू समजू शकले नाही आहेत आणि निर्धाव चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्याने षटकार मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल होतोय. धावसंख्या स्थिरावली ती 15 या धावसंख्येवरती. 15 लॉस ऑफ 5 विकेट्स. सुहास आपल्या बॉल सामना करतायत अंकित यांच्या गोलंदाजीचा. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हलका तटवला सुहास सावंत याने एक धाव तर निश्चितपणे निर्मिणार. त्यांना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल झालेले आहेत. सुहास सावंत यांना 2 धावा त्यांच्या संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 17. 17 लॉस ऑफ 5 विकेट्स. 3 षटकाचा खेळ संपतोय या ठिकाणी. 17 धावफलक लागले आहेत त्या गरुडा 11 संघाच्या आणि कंट्रोल 11 संघाचा शेवटचं षटक घेऊन येतात. कोण पाहायचं आहे. कुणाल संघातर्फे चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक. कुणाल वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे चौथं षटक घेऊन आले ते कुणाल. सामना करतात निखिल. या सामन्यातील शेवटचं षटक. मर्यादित 4 षटकांचा सामना. 17 धावफलक लागले. 17 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट. पुढचा चेंडू आणि सुरेख. एकच धाव. एक धाव आणि धावफलक घालतोय. धावसंख्येत बदलतोय. धावसंख्या होते 18. कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर. गोपी शहाजी जर माईक बघ ना गोपीला फोन करू. पुढचा चेंडू कुणाल यांचा आणि सुंदर मारलेला हा षटकार. सुहास सावंत यांच्या बॅट्समन निघाला पहिला षटकार. या सामन्यातील पहिला षटकार. 6 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती 24. 24 लॉस ऑफ 5 विकेट्स. कॅप्टन कुल सुहास सावंत. ज्या धावा रोखल्या गेल्या होत्या त्यांना आता थोडीशी आकार मिळतोय सुहास सावंत यांच्या एका षटकाराने आणि पुन्हा त्यांच्या कोट्यामध्ये जोश निर्माण झाला आहे. पुन्हा सामना करण्यासाठी तयार सुहास. कुणाल टू सुहास. कुणाल आपला बॉलिंग मार्क. पुढचा चेंडू कुणाल यांचा सुहाससाठी. सुंदर चेंडू होता. उजवी स्टॉप पुन्हा कंट्रोल केलेला आहे. कंट्रोलरचे खेळाडू कुणाल याने पुन्हा कमबॅक केलेला आहे या ठिकाणी षटकार बसल्यानंतर. 24 धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सुहास सावंत सामना करतील. डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. वाईटच्या इशारा. पंचांचा अतिरिक्त धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 25. 25 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचे गोलंदाज. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि मयूर आपली कामगिरी चोख पार पाडतात आणि गडी बाद होतो या ठिकाणी. संघाला 6वा धक्का बसतोय 25 या धावसंख्येवरती.
निखिल निराशमानाने तंबूत परत आहेत, त्यांची जासाठी घेण्यासाठी जात आहेत ते नवीन फलंदाज कोण आहे? बॅट्समन कोण आहे? मारुती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील, अंतिम षटकातील अंतिम 2 चेंडू शिल्लक. मारुती आणि सुहास अशी जोडी मैदानात. पुन्हा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. अंकित आपल्या बॉलिंग मार्कवर. कुणाल यांचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू होता आणि पुन्हा एकदा आणि एकच धाव बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. कुणाल यांचं लक्ष नव्हता आणि चेंडू निर्धाव जाणार होता तिथे आणि गडी बाद होणार होता. त्या ठिकाणी एक धाव दिली जाते. एक धाव धावफलक करतोय. धावसंख्या होती ती 26. बाईच्या स्वरूपात एक धावाने धावफलक घालतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या होते 26. पुन्हा एकदा थर्ड ऑप्शन मारला चेंडू आणि एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न असफल. बाद होत आहेत गडी. 27 धाव धावफलक लागल्यात त्या गरुडा 11 संघाच्या आणि 28 धावांचं लक्ष, विजयाचं लक्ष ठेवलंय ते कंट्रोल 11 संघासमोर. या ठिकाणी कंट्रोल 11 संघ आणि गरुडा 11 संघ. गरुडा 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 27 धावा धावफलक जमवल्या आहेत आणि विजयासाठी 28 धावांचं लक्ष ठेवलं ते कंट्रोल 11 संघासमोर. गरुडा 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. हॅलो यानंतरचा होणारा सामना ओम साई पॅकर्स आणि स्वराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. यानंतरचा होणारा ओम साई पॅकर्स आणि स्वराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. ओम साई पॅकर्स आणि स्वराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. पॅव्हलियनच्या बाजूला जे स्टेज बांधलंय, क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. गरुडा 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. मैदानात जायचं आहे, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि कंट्रोल 11 संघाने आपली आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे. कंट्रोल 11 संघाचे सन्माननीय विजय फटकरे हे आपल्या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. गरुडा 11 संघांना शिस्तबद्ध संघटितीने मैदानात जातोय आणि आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवून कंट्रोल 11 संघाने आपली आघाडीची जोडी तयार ठेवायची आहे. या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना ओम साई पॅकर्स आणि स्वराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी जे पॅव्हलियन बनवलं आहे त्या ठिकाणी नाणेफेक होते. त्या ठिकाणी दोन्ही संघातील खेळाडूंना सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाणार आहे. या ठिकाणी नाणेफेक करतात शहाजी तुपे नाणेफेक करून घेतात. या ठिकाणी पाटील आणि दोन्ही संघांना सन्मान चिन्ह दिलं जातं. या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत केलं जाते दोन्ही संघातील संघांचं खेळाडूंचं. हां स्कोर मारला नाही त्याने पहिला कंट्रोल केला. ओम साई संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओम साई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे करून ठेव.
या ठिकाणी गरुडा इलेव्हन संघाने आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. गरुडा इलेव्हन संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सामन्याला बराच उशीर होतोय. यानंतरचे बरेचसे सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. कंट्रोल इलेव्हन संघाने आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कंट्रोल इलेव्हन संघाने आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. कंट्रोल इलेव्हन संघाने आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. विजयाचं लक्ष्य आहे 28 धावांचं. 4 षटकामध्ये 28 धावा. कंट्रोल इलेव्हन संघाच्या सर्व खेळाडूंनी पॅव्हेलियनच्या बाजूला आपल्याला खुर्चींची व्यवस्था केली. या ठिकाणी पॅव्हेलियनच्या बाजूला येऊन बसायचं आहे. या ठिकाणी आपल्या संघासाठी खुर्च्या लावलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या संघासाठी खुर्च्या लावल्या आहेत. खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे आणि पॅव्हेलियनच्या बाजूला या ठिकाणी बसायचं आहे. कंट्रोलच्या संघांना विनंती आहे, आपण पॅव्हेलियनच्या इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्यांनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि आपले खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर जो ठरेल त्यासाठी आपल्याकडे 4 व्हीलर नाही आहे, परंतु छोटे सामने आहेत आणि 2 व्हीलरची व्यवस्था केली आहे. 2 चाकाची सायकल दिली जाणार आहे पायल एंटरप्राइजच्या वतीने, हिरो होंडा. आणि खरोखरच तो जो कोणी खेळाडू मानकरी ठरेल या मालिकावीरचा खरोखरच आनंदी आणि खुश आपल्याला एक सौभाग्यवान मानेल, कारण आपल्याला या ठिकाणी गाडी मिळणार आहे. 4 चाकाची नाही ते 2 चाकाची तरी. या ठिकाणी यावर्षी सायकल आहे, पुढच्या वर्षी बाईक सुद्धा येऊ शकते आणि त्याच्यानंतर 4 व्हीलर. प्रगतीपथावर असेल तर निश्चितपणे होऊ शकतं. पायल एंटरप्राइजेस आयोजित मर्यादित 4 षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सत्र दुसरा आणि दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना या ठिकाणी सुरू होत आहे. आघाडीची जोडी मैदानात उतरले. कोण आहे नाव सांगायची? रिंकू आणि प्रवीण. कंट्रोल संघाचे रिंकू आणि प्रवीण आघाडीची जोडी मैदानात आणि गोलंदाज अजिंक्य. स्ट्रायकर कोण गेले? स्ट्रायकवर गेले ते रिंकू. या ठिकाणी रिंकू यांनी स्वतः प्रथम पहिला षटक सुद्धा टाकलं होतं आणि आघाडीसाठी फलंदाजीसाठी उतरले ते रिंकू. पूर्णपणे ऑलराऊंडर खेळाडू असतील ते रिंकू. या ठिकाणी आता पाहायला मिळते आपले ऑलराऊंडरची कशी या ठिकाणी चमक दाखवत आहेत. आदरणीय सन्माननीय विजय पटकर यांना आम्ही विनंती करत आहोत, आपण पॅव्हेलियनच्या बाजूला खुर्ची आहे, या ठिकाणी आपण पॅव्हेलियनमध्ये येऊन बसायचं आहे. स्टेजवर आला तरी चालेल, आपलं स्वागत आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पंतांकडे जोरदार अपील केलं जात आहे. पंतांनी अपील फेटाळलेला आहे. सुहास सावंत यांचा जोरदार अपील होता. अजिंक्यांचा पहिला चेंडू होता. या ठिकाणी सन्माननीय विजय पटकर यांचा पॅव्हेलियन एंटरप्राइजेसच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक पॅव्हेलियनमध्ये स्वागत करत आहोत. या जे चालू असणारे सामने पुढचा चेंडू अजिंक्यांचा. लेगच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव निश्चित मिळणार आहे आणि 1 धाव पूर्ण होते. संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी आणि 1 धावाने संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी. पायल एंटरप्राइजेस आयोजित ही स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक ज्यांनी दिलं आहे सन्माननीय विजय पटकरे यांचा पॅव्हेलियनमध्ये आले आहेत. आम्ही त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करत आहोत विजय पटकर यांचं. अजिंक्य आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतील ते प्रवीण. अजिंक्य आपल्या गोलंदाजीला अनुकूल असं थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करतायत. या सामन्याला बराचसा उशीर झाला आहे. कृपया आम्हाला सहकार्य करा आणि सामन्याला त्वरित सुरुवात करा. पुढचा चेंडू अजिंक्यांचा. उजव्या यष्टीवरचा चेंडू समजू शकलेला नाही आहेत प्रवीण. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. अजिंक्य पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. अजिंक्यांचा पुढचा चेंडू. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. 1च धाव मिळणार आहे मला वाटतं आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव घेण्यामध्ये सफल झालेत खेळाडू. धावसंख्या होते ती 3. पहिल्या षटकाचा खेळ सुरू.
3 धावा धावफलक लागलेले आहेत. रिंकू आणि प्रवीण आघाडीची जोडी. सामना करते ते प्रवीण अजिंक्यांच्या गोलंदाजीचा. अजिंक्यांचा पहिल्या षटकातील 5वा चेंडू आणि मला वाटतं निश्चितपणे 4 चौकाराच्या दिशेने जाणारा चेंडू आणि निश्चितपणे 4 धावा मिळतील असं वाटतंय. आणि 4 धावा पंचांचा हात चालून देणार. 4 धावांचा इशारा. प्रवीण यांच्या बॅटमध्ये गेला पहिला चौकार आणि संघासाठी पहिला चौकार. प्रवीण यांच्या बॅटमधून 4 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 7. 5 चेंडू झाले. 5 चेंडू झालेले आहेत आणि 7 धावा धावफलक झालेले आहेत. विजयाचं लक्ष आहे 28 धावांचं. 28 धावांचा पाठलाग करताना प्रवीण यांच्या बॅटमधून पहिला चौकार निघाला आहे. एक चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. पुन्हा अजिंक्य आपल्या गोलंदाजीला अनुकूल क्षेत्ररक्षणात बदल करतायत. अजिंक्य यांचा पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून निघाला यष्टीरक्षणाच्या मागे आणि पुन्हा एकदा मला वाटतं 4 धावांचा इशारा पंचांचा आणि 4 धावांनी धावफलक करतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 11. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता. 28 धावांचा पाठलाग करताना 11 धावा धावफलक लागलेल्या आहेत. कंट्रोल 11 संघ या सामन्यावर कंट्रोल मिळवताना पुन्हा एकदा नाही झालं नाही. 20 राहता की सांगतो मी. सुरेख कामगिरी करतात ते प्रवीण आणि रिंकू. वैयक्तिक 2 चौकारच्या सहाय्याने 10 धावसंख्येवर खेळताना प्रवीण. यानंतरचा होणारा सामना ओमसाई पॅकर्स आणि स्वराज 11. ओमसाई संघाने नाणेफेक जिंकून मला वाटतं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तरी हा सामना संपल्यानंतर ओमसाई पॅकर्स संघाने आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवायचं आहे. सामना सुरू होण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे. आम्हाला सहकार्य करता पायल एंटरप्राइजेसच्या वतीने आम्ही आपणास विनंती करत आहोत. पुन्हा एकदा सुहास सावंत यांच्यासाठी चेंडू. सुहास सावंत आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करतायत ते रिंकू. सुहास यांचा पहिला चेंडू रिंकू यांच्यासाठी आणि पॅडोला जोरदार अपील केलं जात आहे सुहास सावंत यांच्याकडून आणि पंचांनी अपील फेटाळलेलं आहे. 1च धाव मिळते. मला वाटतं 1 धावाने धावफलक घालतोय. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सुहास सावंत आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करते ते प्रवीण. थोडासा क्षेत्ररक्षण बदल करतात सुहास. 28 धावांचा पाठलाग करताना सुहास सावंत यांच्या गोलंदाजीचा सामना करतील ते प्रवीण. प्रवीण यांच्यासाठी पुढचा चेंडू. उंच मारलेला चेंडू. टोले जंग षटकार मला वाटतं आणि चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रवीण यांच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. 1 षटकार 2 चौकार यांच्या साह्याने वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतात ते प्रवीण. दोन्ही कामगिरी केली ना त्यांनी. नाही पुन्हा एकदा अजून एक उत्तुंग षटकार प्रवीण यांच्या बॅटमधून निघालेला. सामना एकतर्फी झुकवत आहेत ते प्रवीण. 6 धावांनी धावफलक घालतोय. धावसंख्या वाढते. ती धावसंख्या होते ती 24. 28 धावांचं लक्ष. एका चौकाराची आवश्यकता जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. प्रवीण यांच्या बॅटमॅन आम्हाला अजून एक षटकार किंवा चौकारची अपेक्षा. जबरदस्त रसिक क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पुढचा चेंडू सुहास सावंत यांचा आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि गडी बाद. या ठिकाणी प्रवीण बाद होतात. तंबूत परत आहेत. बॅटची हलकी कडा घेतलेली आहे आणि सुहास यांना एक गडी मिळतोय आणि त्यांची जाळ जाण्यासाठी झाले ते मयूर. 1 चौकारची आवश्यकता जिंकण्यासाठी कंट्रोल संघाला. प्रवीण यांनी वैयक्तिक 22 धावा जमला. 1 षटकार आणि 2 चौकार यांच्या साहाय्याने वैयक्तिक 22 धावा संघासाठी बहुमूल्य. 2 षटकार आणि 2 चौकार बहुमूल्य अशी कामगिरी केली होती प्रवीण यांनी. सुरेख फलंदाजी केली प्रवीण.
28 धावांमधल्या 22 धावा प्रवीण यांच्या बॅटमध्ये निघालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 28 धावा पाहिजेत आणि 22 धावा प्रवीण यांच्या बॅटमध्ये निघाल्यात. 20 धावा. कंट्रोल संघ जिंकण्यासाठी 28 धावा, त्यातल्या 20 धावा प्रवीण यांच्या बॅटमधून निघाल्यात आणि सुरेख आपल्याला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली ती प्रवीण यांनी. पुढचा चेंडू सुहास सावंत यांचा मयूर यांच्यासाठी आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. हलकासा तटवला चेंडू, 1 धाव मिळते. निश्चितपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना कंट्रोल 11 संघ. यानंतर जाणारा सामना ओमसाई पॅकर्स याने आपला क्षेत्ररक्षण खेळाडूंना तयार ठेवायचा आहे. सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि पॅव्हलियनच्या बाजूला आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केली. स्वराज 11 संघाच्या 11 खेळाडूंनी या ठिकाणी बसून घ्यायचं आहे पॅव्हलियनच्या बाजूला. आणि मला वाटतं उंच उडतोय आणि हा षटकार 6 धावांनी हा सामना आणि हा सामना कंट्रोल 11 संघाने जिंकलेला आहे. आणि दोन्ही संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल विजयी संघाचं स्वागत आणि पराजित संघाचं सुद्धा आम्ही पॅव्हलियन एंटरप्राइजेसच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. ओमसाई पॅकर संघाला आम्ही विनंती आहे आपला मैदानाचा ताबा ताबडतोब घ्यायचा आहे आणि स्वराज 11 संघाने पॅव्हलियनच्या बाजूला खुर्च्या लावल्या त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतरचं समालोचनासाठी मी विशाल यांना विनंती करतो त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यामध्ये खरोखरच नावलौकिक मिळवलेले खेळाडू आहेत ते प्रवीण आणि दुसऱ्या खेळाडू गोलंदाजीमध्ये चमक दाखवले ते सचिन. पण आम्हाला इथे कन्फ्युजन आहे, परंतु वैयक्तिक 28 धावांमधला 22 धावा ज्याने खेळाडूने या संघासाठी मिळवल्या आणि प्रवीण यांनी गोलंदाजी सुद्धा केली होती, म्हणून या सामन्याचे सामनावीर प्रवीण यांना आम्ही जाहीर करत आहोत. प्रवीण यांचं सामनावीर टी शर्ट आणि थंडाची बॉटल घेऊन जायची आहे. मी गोपीचंद तोडकर यांना विनंती करतो यांनी त्यांना थंडाची बॉटल आणि टी शर्ट द्यायचं आहे. ऋतू स्पोर्टच्या वतीने टी शर्ट आणि थंडाची बॉटल दिली जाते. या ठिकाणी पायल एंटरप्राइजेसच्या वतीने प्रवीण यांनी या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर पुरस्कार स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी पायल एंटरप्राइजेसचे गोपीचंद तोडकर त्यांना टी शर्ट आणि थंडाची बॉटल देऊन सत्कार करतील प्रवीण यांचा. खरोखरच त्यांनी आपल्याला खेळाडूला अनुकूल कंट्रोल करून एक विजय मिळवून दिलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी ओमसाई पॅकर्सने आपलं क्षेत्ररक्षण सजवत आहेत. ताबडतोब 5 मिनिटाच्या क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि स्वराज 11 आघाडीची जोडी तयार करायची. या ठिकाणी गोपीचंद तोडकर प्रवीण यांना सन्मानित करताना थंडाची बॉटल आणि आकर्षक टी शर्ट. आणि कंट्रोलच्या संघाने त्यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत केलेलं आहे. या दोन्ही संघांनी या ठिकाणी सहभाग घेतला, शांतचित्ताने खेळ केला, त्याबद्दल पायल एंटरप्राइजच्या वतीने आम्ही आमचे दोन्ही संघाचे खेळाडूंचे हार्दिक आभार मानत आहोत. या स्वराज 11 आघाडीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हा सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्या खेळाडूंना मिळाला आहे त्यांनी दुसरा जो सामना असेल त्यासाठी टी शर्ट घालायचा आहे. आपणास विनंती आहे जे टी शर्ट आकर्षक मिळाले आहे ते पुढच्या सामन्यासाठी आपण घालायचं आहे. आणि या सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी या सामन्यासाठी पुढचं समालोचन मी विशालांना विनंती करतो पुढचं समालोचन करण्यासाठी. हॅलो, धन्यवाद महेश सर. चालू असलेला सामना ओमसाई पॅकर वर्सेस स्वराज 11 आणि प्रथम नाणेफेकीचा कॉल गेला होता तो ओमसाई पॅकर्स संघाच्या बाजूने. आणि प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे तो ओमसाई पॅकर्स संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले स्वराज 11 संघाला. पहिले जे 2 सामने झाले होते छावा ग्रुप वर्सेस असोट डायमंड किंग, या असोट डायमंड किंग संघामध्ये जो सामनावीर झाला होता आणि आता याआधी झालेला सामना कंट्रोल 11 संघामध्ये जो सामनावीर झाला होता. तर दोन्ही संघाच्या जे सामनावीर आहेत त्यांना विनंती आहे की त्यांच्या दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना जे सामनावीर म्हणून टी शर्ट दिलं आहे ते त्यांनी परिधान करून ती स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे.
त्याचप्रमाणे ओमसाई पॅकर्स आणि स्वराज 11 या दोन्ही संघाने प्रवीणच्या बाजूला खेळाडू कक्ष बनवले आहे, त्यामध्ये येऊन बसायचं आहे. कृपया ही स्पर्धा आपल्याला शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीने पार पाडायची आहे, त्याच्यामुळे तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. चालू असलेला मैदानात सामना, या स्पर्धेमधील तिसरा सामना ओमसाई